नमस्कार, मी श्वेता अंकले तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आता पाहूया ठळक घडामोडी। आज श्रावण मासातील सोमवारची सुरुवात झाली असून शहरातील विविध मंदिरांमध्ये व्रतवैकल्ये, उपासना आणि धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे। आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी बेळगाव येथील मिलिटरी महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। पहाटे 5:30 वाजता डेप्युटी कमांडर कर्नल विनोद पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पहिला पंचामृत अभिषेक महादेवाला घालण्यात आला। त्यानंतर सकाळपासून एकूण 21 पंचामृत अभिषेक झाल्यानंतर मंदिर जवानांसह सर्वसामान्य नागरिकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले। मंदिर परिसरामध्ये दिवसभर हर हर महादेवचा जयघोष सुरू होता। शिवभक्त भक्तिभावाने पूजेसाठी गर्दी करत होते। सायंकाळी महाआरतीने आजच्या पूजेची सांगता करण्यात आली, अशी माहिती मंदिराचे पुजारी सुभेदार मेजर श्रीकृष्ण पाठक यांनी तरुण भारतशी बोलताना दिली। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील सुप्रसिद्ध श्री कपिलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असते। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। गेल्या 8 वर्षांपासून शिवभक्तांसाठी खास श्रावण महिन्यात विविध प्रकारचे देखावे व सजावट सादर केले जातात। यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारी जगन्नाथपुरी धामचा देखावा उत्कृष्टरित्या साकारण्यात आला होता। मंदिराचे विश्वस्त अभिजित चव्हाण यांनी तरुण भारतशी बोलताना या संदर्भात माहिती दिली। रविवारी मध्यरात्री श्री कपिलेश्वर मंदिरातर्फे जनकल्याणासाठी पहिला अभिषेक पार पडला। त्यानंतर आज सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक, विशेष रुद्राभिषेक तसेच त्रिकाल पूजा संपन्न झाली। सायंकाळी 7 वाजता पालखी प्रदक्षिणा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। दिवसभर संपूर्ण मंदिर परिसरात देवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। रविवारी बेळगावहून गोव्याच्या दिशेने जात असलेली 4 चाकी गाडी चोरला घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं पलटी झाली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालं असून गाडीतील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे। अपघातानंतर प्रसंगावधान राखत वाहन चालकानं सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीतून बाहेर काढलं व गाडी रस्त्याच्या कडेला हलवली। सध्या चोरला घाटामध्ये सततच्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून वाहन चालकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। श्रावण मासानिमित्त डीके हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर। 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत। नियम व अटी लागू। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा। पत्ता डीके हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून 13 दुचाकी वाहने शहर पोलिसांना प्रदान केली आहेत। सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात या दुचाकींचे अधिकृत वितरण करण्यात आले। स्वतः आमदार आसिफ सेठ यांनी दुचाकी चालवत या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। या उपक्रमामुळे पोलिसांची गस्त व्यवस्था अधिक बळकट होणार असून गतीने प्रतिक्रिया देणं शक्य होणार आहे। कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या उपक्रमाबद्दल नागरिकातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असून लोकप्रतिनिधींच्या निधीचा योग्य वापर झाल्याचं मत व्यक्त होत आहे। ग्रामपंचायत स्तरावरील कंत्राटी व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना न्याय वेतन मिळावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर केले। 29 नोव्हेंबर 2021 रोजी कर्नाटक सरकारने पंचायत राज संस्थातील कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन अधिसूचना जारी केली होती। मात्र ती अधिसूचना अवैज्ञानिक असल्याचं सांगत संबंधित कर्मचाऱ्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयात न्याय मागितला होता। त्यानंतरही 3 वर्षांचा कालावधी उलटून गेला असून शासनाने अद्याप नव्याने वेतनवाढीची अधिसूचना 11 एप्रिल 2025 पर्यंत ही प्रसिद्ध केलेली नाही।
त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून किमान वेतनात न्याय वाढ करून ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या दिरंगाईवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत निर्णय न घेतल्यास पुन्हा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बेळगाव शहर जिल्हा युवा काँग्रेस समितीच्या कार्यकारी सभेच्या निमित्ताने काल रविवारी शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीची सुरुवात कित्तूर राणी चन्नम्मा चौकातून झाली आणि ती आरटीओ सर्कल येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयापर्यंत काढण्यात आली। या दरम्यान शेकडो युवक कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। रॅलीनंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारी सभेमध्ये पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी युवक काँग्रेसच्या भविष्यातील कार्ययोजनांवर चर्चा करण्यात आली। बेळगाव शहरातील डेक्कन हॉस्पिटल ओल्ड गुडशेड रोड परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। हाच रस्ता रेल्वे स्थानकाकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्यानं दररोज हजारो नागरिक याचा वापर करतात। मात्र प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे। सध्या रस्त्याला डबक्यांचं स्वरूप आलं असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अपघाताची शक्यता वाढली असून प्रशासन अपघाताची वाट पाहतेय का असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत। परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे। समर्थनगर 7वा क्रॉस येथे सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थ हेरोईनची विक्री करत असलेल्या 3 संशयितांना मार्केट पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून एकूण 1,48,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यावेळी पोलिसांनी अंदाजे 48,400 रुपये किमतीचे 60.36 ग्रॅम हेरोईन आणि 1 ऑटो रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केलाय। अटक करण्यात आलेल्यांची नावे अनिकेत रामा लोहार वय 27 राहणार समर्थनगर बेळगाव, अल्तमश आयुबसा पठाण वय 25 राहणार जयनगर मच्छे आणि सद्दाम हुसेन सरदार पठाण वय 24 राहणार टिपू सुलतान नगर मच्छे अशी आहेत। काल रविवारी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुसेन साब केरूर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने समर्थनगर 7वा क्रॉस येथे कारवाई करत तिघांनाही रंगेहात पकडलं। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थ विरोधात पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिलाय। हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी गाव परिसरातील वनक्षेत्राला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी भेट दिली। त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेत तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। अरण्य विभागाला पर्यायी भरपाई स्वरूपात लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या मंजुरी संदर्भात ही भेट होती। यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली। या दौऱ्यामध्ये महसूल व वन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। पर्यावरण रक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने ठोस पावले उचलली जात असून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे संकेत या दौऱ्यातून मिळाले। वडगाव येळूर रोड येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीचा मुहूर्तमेढ कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावात रविवार दिनांक 27 जुलै रोजी सायंकाळी पार पडला। या प्रसंगी श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळाच्या सदस्यांसह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक वाद्यांच्या गजरात मंगलमय वातावरणात मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यंदाचा गणेशोत्सव अधिक उत्साहात व भव्यतेने साजरा करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केलाय। उत्सवाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोरात सुरू करण्यात आली आहे। येत्या 19 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता मूर्तिकार जे पाटील यांच्या मूर्ती कारखान्यापासून या गणेश मूर्तींच्या आगमन सोहळ्याला मोठ्या अभूतपूर्व व जल्लोषात सुरुवात होणार आहे। श्री अष्टविनायक गणपती उत्सव मंडळ सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेश भक्तांना समर्पित कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। पिरणवाडी गावातील मराठी, कन्नड व उर्दू शाळा यासह सांस्कृतिक उपक्रमांसाठी एकूण 7 एकर जमीन मंजूर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। या संदर्भात सर्वे क्रमांक 21 मधील 22 एकर क्षेत्रातून 5 एकर शाळांसाठी आणि 2 एकर सांस्कृतिक उपक्रमांसाठी दिली जावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे।
सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता आहे. दुसरीकडे गावात कोणतेही सार्वजनिक सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होतात. या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले यांनी दिलाय. ग्रामस्थांच्या या संयुक्त मागणीला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी एकमुखी मागणी होत आहे. निवेदन सादर करतेवेळी पिरनवाडी येथील महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंडलगा ग्रामपंचायतीकडून पुरवण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्यामध्ये किडे आढळून आले असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या पाण्यासारख्या मूलभूत सेवेतील ही हलगर्जी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे. अनेक घरांमध्ये आलेल्या नळाच्या पाण्यामध्ये घाण आणि कीटक स्पष्टपणे दिसत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून लोकांनी ग्रामपंचायतीच्या भोंगळ व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व फोटो शेअर करून परिस्थितीचं गांभीर्य मांडलंय. ग्रामस्थांनी दोषींवर त्वरित कारवाई करून स्वच्छ आणि निर्मळ पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू. काँग्रेस रोडपासून राणी चन्नमनगर ते सुभाषनगरकडे जाणारा रस्ता सध्या अपघातप्रवण आणि धोकादायक बनलाय. गेल्या 45-50 दिवसांपासून खोदून ठेवण्यात आलेला हा रस्ता पावसामुळे आता चिखलयुक्त व वाहतुकीस अपायकारक झालाय. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे रिक्षा आणि बसेसने या मार्गावरून जाणं टाळलंय. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला यांना पायी जाण्याची वेळ येत असून त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनामुळे रस्ता वेळेवर पूर्ण न झाल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक दिवस उलटूनही रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही असा सवालही स्थानिकांकडून विचारला जातोय. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून सुरक्षित वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बेळगाव महापालिकेत मराठी भाषेत परिपत्रके देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी सर्वसामान्य सभात्याग केला होता. त्यांच्या या धाडसी भूमिकेची दखल घेत शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांचा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी भाषेच्या सन्मानासाठी उचललेल्या या पावलाचे शहरभरात कौतुक होत असून शिवसेनेने याला पाठिंबा दर्शवत मराठीसाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला. बेळगाव शहरातील खानापूर रोड नजीकच्या गुडशेड रोड रेल्वे स्थानकाच्या भिंतीमागील बाजूस सध्या कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचलाय. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये जा करत असताना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना त्यांना करावा लागतो. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत असलेल्या या परिस्थितीकडे महानगरपालिकेने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे येथील कचऱ्याची त्वरित उचल करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे. येथील कचऱ्यामुळे परिसरात डासांचा उपद्रव तसेच रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून साफसफाईचे नियोजन नियमितपणे करावे अशी ही अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे. विद्यार्थी दशेत चांगले संस्कार व्हावेत यासाठी पालकांनी मुलांना योग्य सवयी लावणं आवश्यक असतं. आपल्या मुलांना अभ्यासाबरोबरच इतर छंद जोपासण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य घ्यावं. योग्य नियोजन करून जीवनात यशस्वी व्हावं. आई वडील हेच आधार असतात असे मौलिक विचार निवृत्त शिक्षक के.आर. भास्कर यांनी व्यक्त केले. विजगर्णी हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश कांबळे होते. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक अरुण दरेकर यांनी करून शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. या दरम्यान मुख्याध्यापक रमेश कांबळे, रुपाली सरवणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर मल्लाप्पा मोरे, कावळेवाडी, शिवाजी तारीहाळकर, विजया कांबळे, संजय मोरे, रुक्मिणी कोळी, केदारी हलकर्णीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी कावळेवाडी भिजगर्णी गावातील विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपा बेळगावकर यांनी तर आभार विजया शिंदे यांनी मानले. आंतरराष्ट्रीय इस्कॉन संस्थेच्या प्रेरणेतून बेळगावातील आंबेवाडी गावामध्ये उभारले जात असलेल्या श्रीकृष्ण बलराम मंदिराच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. याप्रसंगी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजी अतवाडकर अध्यक्षस्थानी तर उद्योजक प्रकाश म्हात्रू ढोपे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. विविध मान्यवरांच्या हस्ते श्रील प्रभुपाद, भगवद्गीता, तुळस वृंदावन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन पार पडले. भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंदिर समितीने भाविकांसाठी सुबक आयोजन केले होते. या मंदिरासाठी अनेक भक्तांनी मनःपूर्वक देणग्या दिल्या. संपूर्ण परिसर हरे कृष्णच्या गजराने निनादून गेला होता. बेळगाव तालुक्यातील हे भव्य मंदिर लवकरच श्रद्धेचे आणि सेवाभावाचे केंद्र ठरणार आहे. कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापक रवींद्र तरळे, मथुरा तेरसे व बाळकृष्ण तेरसे यांचा सन्मान शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पानविड्याने करण्यात आला. आभार इंजिनियर संजय रवळोजी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, इस्कॉन भक्त तसेच देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा तरळे, नारायण सावंत, मारुती पाटील आदी उपस्थित होते. समाजसेवा, बंधुता आणि नेतृत्वासाठी कार्यरत असलेल्या राऊंड टेबल इंडिया म्हणजेच आरटीआयच्या बेळगाव राऊंड टेबल 119 शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी डाऊनटाऊन सेंट्रल हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सदस्य सोहन चौधरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन जाधव आणि आरटीआय एरिया 10 चे चेअरमन इलेक्ट सदस्य रोहित इंगळे उपस्थित होते. यावेळी गत चेअरमन सदस्य प्रसाद मेलगे यांनी सदस्य चौधरी यांच्याकडे अधिकृतपणे मानचिन्ह सुपूर्त केले. मागील वर्षामध्ये फ्रीडम थ्रू एज्युकेशन म्हणजेच एफटीई या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आले आहे. यावेळी बेस्ट फेलोशिप अवॉर्ड सदस्य रोहन गुरव आणि सदस्य प्रसाद सोनल यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. आगामी कार्यकारिणीत सदस्य रोहन गुरव सचिव तर सदस्य प्रसाद सोनल कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. सचिव सदस्य गुरव यांनी समाजोपयोगी उपक्रमांवर अधिक भर देण्याचा निर्धार व्यक्त करत सर्व पाहुण्यांचे आभार मानले. वडगाव येथील बाजार गल्ली आणि रयत गल्ली कॉर्नर येथील मधु लोहार यांच्या मालकीच्या घराची भिंत काल रविवारी सायंकाळी पावसाच्या जोरामुळे कोसळली. प्रसंगी घरात काही सदस्य उपस्थित असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र भिंत कोसळल्यानं घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ तलाठीमार्फत पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील जुन्या इमारतींनाही धोका वाढत असून प्रशासनाने वेळेत उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.